गोंदिया जिले में इस जन आक्रोश विराट मोर्चे में डॉक्टर रमेश कुमार गजबे, पूर्व राज्य मंत्री अरविंद शादेकर, विजय धरती, वामन रावता, वासड़े राहुल, दड़मल, भगवान बोबे, दादा राव ढोक, कुमिलनी, भावराव गजबे आदि प्रमुखता से उपस्थित थे। माना समाज जांच पड़ताल समिति द्वारा न्याय के विरोध में विदर्भ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश अभूतपूर्व हजारों जनसमूह विशाल रैली निकालकर जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया, जिसमें अधिक नेताओं ने माना जाति पर हो रहे अन्याय पर विशेष बताकर जिलाधिकारी को ज्ञापन दिया। हे जे चालू आहे आता, तुम्ही सगळे सुज्ञ आहात। प्रत्येकाच्या घरी कदाचित छोटा मोठा टीव्ही असेल, नसेल तर वृत्तपत्र असतील, त्यातून तुम्ही अभ्यास करा। तुमच्या लक्षात येईल की विदर्भावरचा अन्याय किती मोठा आहे। मी याच्यावरती जास्त बोलणार नाही, कारण विदर्भाच्या अन्यायाचा पाढा वाचायला लागला तर रात्र कमी पडणार आहे। आणि म्हणून हे आपलं दुखणं, आपल्यावर होणारा अन्याय कायमचा संपवायचा असेल ते एकदा सोक्ष मोक्ष लावून घ्यावा लागेल। आणि या 2024च्या निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका आपल्याला बजावावी लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सांगू। इतिहासामध्ये एक शिकलो, अधिकाऱ्यांनी नाही म्हटलं की आपण घरी जातो, अधिकाऱ्यांनी म्हटलं की 2 दिवसांनी, आता आपण 2 दिवसांनी पुन्हा येतो। तो अधिकारी पुन्हा म्हणते की तुमचा आज काही काम होत नाही, 8 दिवसांनी या। वापरला, ऐकून घ्या, कान उघडे ठेवून। अधिकाऱ्यांनी कोणताही शब्द वापरला तर त्याला रायटिंग मध्ये मागा। जे तुमच्या विरोधात बोलतात, जो अधिकारी तुमच्या विरोधात बोलतो त्याच्याकडून तुम्ही लेखी उत्तर घ्यायचे, आपण दाखल केली पाहिजे। एक पोलीस स्टेशनला आपण दिलं पाहिजे की मला वारंवार बोलावून यांनी माझा अपमान केला आणि माझं काम केलं नाही, मला हाकलून दिलं, म्हणून एक तक्रार आपण पोलीस स्टेशनला टाकली पाहिजे। म्हणजे यांची पण मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही, यांची पण मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या। आणि म्हणून तुम्ही न चुकता कोणत्याही ऑफिसमध्ये गेलात, तुमचं प्रकरण जर न्याय असेल, तुमची मागणी जर न्याय असेल आणि अधिकारी दाद देत नसतील तर त्याचा लेखी पुरावा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। सरकारला 3-4 वेळा लाथाडलं, या महाराष्ट्र सरकारला 3-4 वेळा लाथा मारल्यात, त्यांना हाकलून लावलं, तरी हे बेश्रमासारखे पुन्हा पुन्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टात पाठवतात। भावंडांनो, आपल्या लोकांना जे व्हॅलिडिटी मिळाली, या ठिकाणी आपल्या पूर्व वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला शासनाने दिलेलं नाही आहे, महाराष्ट्र शासनाने दिलेलं नाही आहे। आपल्याला हे अधिकार हिसकून घ्यावे लागले सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, आणि म्हणून हे महत्वाचे अधिकार आपण जपले पाहिजेत। आणि हे जपायचं असेल तर तुम्हा सगळ्यांना रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जागं असलं पाहिजे। आणि ती लढाई तुम्हाला लढण्यासाठी तुम्ही समर्थ असले पाहिजे। जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्यावेळेस आपण एकत्रितपणे लढलो पाहिजे, ही भावना मनात ठेवून आपण काम करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो।